मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळ झाली मित्रांनो, आणि हे बघा आमच्याकडे पावसाचं वातावरण आहे सकाळ सकाळी. आणि मित्रांनो, मी चालू आहे आज शेतात. मी ॲक्च्युली माधवी आणि मी आज आपल्या शेतात पेरणी आहे मित्रांनो, तर तिथं आम्हाला जायचं आहे आज. मित्रांनो, शेतात जायच्या आधी बघा इथं चालली आहे पेटपूजा, चहा आणि चपाती आणि आपली कॉफी. तुम्ही घेतली का खाली सांगल्या का बाई जास्त खायला आपण पाडता खाली नारळ पुढे पूजा करणं बहीण पाहिजे. नाही सामान पहिले आता तुम्ही सांगला ना तिकडची स्टाईल. लग्नाचं राहिलाय का लग्नाचं राहिला आणलं का तुला दोघीला खाली पाडा अर्धी टाकून घे ना. व्हिडिओ बंदच होता. म्हणून करताय पूजा. ते नवीन लोक आता करतात काय दोन बिनी आणल्या पैसे जमा करतोय ना मया त्या बहिणी सकाळना हे पहिले पाच तर दाखवून दे. फुटलं का जोऱ्यात जोऱ्यात पावलं मग ते. ओके मित्रांनो, आता पेरणीचा कार्यक्रम चालू झाला आहे आणि आता मी माधवीला घेऊन चाललो इकडे खालच्या शेतात. मग माधवी, हाऊस द एक्सपिरियन्स? बरोबर आहे का? फिलिंग गुड. आणि अशा प्रकारे खालीवर पाहायचं माधवी. अशा प्रकारे माधवीचं स्वागत काट्यांनी केलं आहे मित्रांनो शेतामध्ये. आता इथं खाली बघायचं, गारा आहे थोडा, चिखल आहे चिखल. लोकांना समजलं नाही गारा काय तर. आमच्याकडे बी बर्फाच्या जे ओले पडतात त्याने गाराच म्हणतात, आणि ह्या गाऱ्याला बी गाराच म्हणतात. गारा नाही है, चिखल है. तूर पेरताय मित्रांनो आपल्या शेतामध्ये आज, म्हणजे वरच्या इथं बागामध्ये. आणि हा माहोल पहा एकदम कसा फुल ऑन जंगलवाला. ओके माधवी, तर हे पण आहे आपलं खाली शेत. एक इथं बाग लावणार आहे ना आता. केळी. इथला एक प्रॉब्लेम आहे, पावसाळ्यात ना इथून वरतून पाणी येते. दाखवतो मी इथून वरतून. ते नेहमी अशी वाय पडते इथं, नेहमीच आहे.
करणार आहे तिथं आता, टाकणार आहे माती वगैरे. जरासं टाकलं की मग ते नाही. हे पण इथून हे सगळं असं. असा का खड्डा केलाय? कुठे म्हटलं भारी वाटतंय ना. भारी वाटतंय. ओके मित्रांनो, आता आम्ही आलोय परत बागात, आपल्या केळीच्या बागामध्ये, जिथं तूरची पेरणी चालू आहे मित्रांनो. तर हे जे पट्टे आहे ना, खाली पट्टे, इथं तूर पेरणार आहे. हे बघा माधवी कसा स्ट्रगल करते इकडे यायला. माधवी दिसते का तुम्हाला पहिला? ओके, आपल्या झाडांचा कलर ना माधवीच्या साडीचा कलर सेम झालाय. डेंजर खेत है, डेंजर हमारा खेत. देखो हमारा खेत. कशी वाटतं मी पाणी इथून. मग माधवी ओके. चलने का भी टास्क है भाई इधर. हे बघा, हे अशी जाते केळी वाया. कशी हे बघा वाया ना. हां, पडते आता हे कोणीच घेणार, म्हणजे गेलंच ते आता. वायाच झालं ते घड. ओके, हे बघा आता हे असं खाली पडलंय ना, हा. हे आता कोणीच घेणार नाही, हे पण वाया जाईल. अरे रे रे. असं नुकसान होते शेतकऱ्यांचं. लोकांना काय दिसते फक्त हिरव्या हिरव्या बागा, बागायतदार. बागायतदार, बाकी नुकसान दिसते का? हा. चलो चलो चलो. खोल नाही ना कुठंच काय. कुठंच खोल नाहीये, कुठंच 5 फुटाचा खड्डा नाहीये. ओके. फुल मक्या. हा, मक्यासारखं. आधी हे फुल येते, मग नंतर हे केळीचं हे येते. का मी असं ऐकलंय केळी ज्यावेळेस केळी येतात त्यावेळेस आवाज येतो त्याच्यात. मग पण कसा? मग तिथं आपण असं असं काहीतरी फाटल्यासारखा. हा. केळी म्हणजे हे जेव्हा येते ना फुल, हा. तेव्हा येतो तो आवाज. ते फुल असं डायरेक्ट नाही येते, पण छोटं 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 असं मोठं येते. हो का? हा, तो आवाज. ही वाढते केवढी इथे वाढ होते. ते जो तो तिकडे तो घड पडला होता ना खराब, हा. तेवढा. आता हिच्यातले ना मित्रांनो भरपूर थोडं जे आहे ना आपले वांज गेलेले आहे, मीन्स असे त्यांना केळी आलीच नाही. ते आता हे याच्यासाठी ठेवले आपण ना, की मे बी होप परत पुढे येऊ त्याला. शकता. आले तर ठीक, नाही तर मग ते गेले वाया. नाही तर जर का आपण ठेवले नसते ना हे तूरसाठी, जर का खाली केलं असतं ना, तर हिच्यातल्या अजून जवळपास अर्ध्याहून जास्त झाडं कापली गेली असती किंवा फेकली गेली असती. हे आता हे असं हे एक पडलंय झाड इकडे. आता हे पडलं म्हणजे आता याची ग्रोथ नाही होणार, हे गेलं आता. गेलंच ते वाया. ते बिना लाकडाचं झाड असतं ना, याच्यात लाकूड नसतं. नाही. ओके, आणि पाऊस चालू झालाय मित्रांनो मस्तपैकी. आता दिसतंय पाऊस, बरं. हो, बारीक 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 पाऊस. रिपीट. लाइफ में फर्स्ट टाइम हम केले की बाग में आए. अच्छा, तुमच्याकडे केळं ना, खुद के केले के बाग में आई. खुद के केले के बाग में, खुद का केले का बाग, और ऊपर से केले नहीं है. या इकडे. आणि पडला फुल. ते पडलं ना, आता ते अरे ते ते कापायला लागतं का हां फुल? कापावं लागते ते. हे बघ याचं कापलं आहे ते. हा. मग कसं आहे, आता या झाडाची ग्रोथ होईल चांगली. कितीतरी या केळीला केळीच नाहीये. मग वांज गेले ते वांज. ते परत येतात केळी याला. हा, आपण जर का यांना ठेवलं ना, हा. तर हे परत येतं यांना केळी. याला म्हणतात पिलबाग. काय? पिलबाग. पिलबाग. पिलबाग मीन्स याचे बच्चे, मीन्स यांचे मुलं जे मोठे होतात, पिलबाग. हां त्याला म्हणतात पिलबाग. भरपूर लोक ठेवतात, काही लोक ठेवत नाही. मग परत झाड का ठेवलं हा. तर झाड लावायचं काम नाही काही परत, असं. मग याला तर भरपूर आलेत हे पिल्ले. मॅच्युअर नाही होत ना ते व्यवस्थित.
अच्छा. मीन्स होतो पील बाग बी चांगला, मोठे असं नाही की उत्पन्न निघत नाही, पण ते डिपेंड ऑन त्याच्या ह्याच्यावरच आहे सगळं. आता हे कापलेले आहेत हे सगळं, हम्म. मग हे सगळं उचलायला लागतं का? उचलावं लागतं ना. आता हे सोडून जातील. हे जे केळीचं खोड आहे ना हे लगेच सडते, याला टाइम लागत सडायला. हे सोडून गेलं ना तर एवढं राहीन ते फक्त. हे बघा एवढं खाली, इथपर्यंत खाली. मग इथं आपण डायरेक्ट काय करतो, नांगर फिरवतो. नांगर किंवा लोटा हेटर म्हणून एक निघाला आहे. रोटा हा, रोटा त्याचं एकदम बारीक करून टाकते ते. हा, हा. म्हणजे याचंच खत. रोटा वॉटर. हा, ते डायरेक्ट बारीक करून टाकते. अच्छा. हा, मला वाटतं आज पाऊस चालू झालाय म्हणजे मी कुठे जाऊ शकणार नाही. छान मावशी दिसली का? हा. अरे ह्या पण आल्या. त्यांचं शेत आहे इकडे पुढे. हा का? पुढे त्यांचं शेत आहे तिकडे. रोटा. तूर लावतोय आणि पाऊस आला. ते तूर लावून झाली पाहिजे होती आणि मग पाऊस यायला पाहिजे होता. आता पाऊस जर का जास्त आला तर हे काम थांबून बी जाईल. बरोबर आहे की नाही? इथं या झाडा चप्पल गारा लागला ना तो. गारा नाही, चिखल म्हणतात चिखल त्याला. चिखल. काय असतं त्याच्यात? ओके, आता मित्रांनो माधवी या खोळाला डायरेक्ट टेकली होती. त्याचे डाग पडू शकतात तुमच्या साडीला आता. आधी बोलायचं ना. भाई मेरे को क्या पता तुम टेकने वाले हो उधर. मैं ध्यान गेलं तसं मी बोललो तुम्हाला लगेच. भाई काय नवीन नवीन बघायला भेटतंय. डाग पडतात त्याचे, डाग केळीचे. पप्पांच्या निलेशच्या टी शर्टवर जसे राहतात ना ते डाग पडतात. लावून तेव्हा त्या 2 बाया आल्या होत्या ना, त्यांचं काम झालं पण लगेच. त्या जी पत्ती कापायची होती ती पत्ती कापल्याने चालले आता. पाऊस चालू आहे मित्रांनो, रिमझिम रिमझिम रिमझिम. काय जरा बराच आवाज येतोय का तुम्हाला? हे बघा. आणि आम्ही आडोसा घेतला ह्या पानांचा, केळीच्या पानांचा. इथं आम्हाला पाणी लागत नाही. विचार करा, हे जर का दाट असतं तर पाणी लागलं असतं का आपल्याला? नाही. त्या पाण्यात जेवता आपण, इझी अवेलेबल आहे. मग तो जो चायनीज झाला होता ना यात्री, त्यांचा यात्री, तो काय बोलला होता, त्याने काय लिहून ठेवलं आहे की बुवा इंडियाचे लोक रोज सोन्याच्या ताटात जेवता आणि जेवण झाल्यावर ते ताट फेकून देतात. हे ताट आहे. समजलं? दिसला का तो? मागे हात टाकून बा शेतकरी कसा चाललाय तो. आराम के साथ. आराम के साथ. ऐसा ही शेतकरी देखा नाही. आणि आता पावसानं वेग पकडलाय. एवढं छातीचं बी काम किया पावसात है. पण पेरणी चालली आहे मित्रांनो. हे बघा. आणि हे कधी काढायचं? बारिश बारिश बारिश. अरे आता हे इथंच सोडून जाईन डायरेक्ट. आता जेव्हा आपली तूर निघेन, जेव्हा तूरची हे होईन, काय म्हणतात त्याला, तुरीची हार्वेस्टिंग होईन, तेव्हाच हे डायरेक्ट निघेन. आता तोपर्यंत हे सोडून खत होऊन जाईन इथं. पाऊस मस्तपैकी वाढला आहे मित्रांनो. आणि आमची परिस्थिती अशी झाली ना, घर के ना घाटली. मीन्स आम्ही घरी पण नाही जाऊ शकत. घरी गेलो म्हणजे पूर्ण वल्ले आहे. म्हणून आम्हाला इथंच उभं राहणं आहे. इधर है तो हमारा बचाव है, इधर है तो हमारा बचाव है, नहीं तो फिर हम हो गए गेले. आणि बिचारे ह्या बाया नाही आहे, आमच्या काकवाच आहे. कोणी काकू आहे, कोणी आजी आहे, ते काम करत आहे आपल्या शेतात. ओके मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी. आता मोबाईलची म्हणतो, पावसाची जरा गती वाढली आहे म्हणून मी आता मोबाईल ठेवून देतो, नाहीतर गेम वाजून जाईन आपल्या मोबाईलचा. ऑलरेडी तो कसा तरी चालला आहे. स्क्रीन खराब झाली. बारीक झाड दिसते. हे ते वरचं ते पान दिसते, कवळं पान जे फाटलेले पान आहे, ते म्हणलं पान, ते गोल आहे ना, त्याला म्हणतात पोंगा. हा, ते याच्या आधी ते पूर्ण गोल असेल, मग ते सेम तसं त्याच्यात पाणी गेलं ना, पाणी जमा झालं तर तो वाकला मग. तर मित्रांनो, आता पाऊस कमी झाला आहे तर आमचा विचार आहे घरी जायचा. पण त्या काकू आणि त्या म्हणताय की तुम्ही पण पेरा. तर आता बघू, आम्ही ट्राय करू. खुरपी मी तेच बोला. कुठून जायचं? इथं का? इथं? एवढंच का? हा, एवढं.
आणि हे असं बस ती पण वर असं नाही फिरत, मशीन न फिरतात. छप्पन काय चप्पल आणण्या पडता का आणि चप्पलचा गारा काढण्यात चालू आहे मित्रांनो. हे घ्या वरती चप्पल होती एक. मला काय माहिती. जुगाड गेलाय मित्रांनो चप्पलचा आता. मित्रांनो आता पाऊस कमी झालाय तर आम्ही चाललो घरी. घरी आलोय मित्रांनो आम्ही आणि इकडे पाऊस कमी वाटतोय गावाकडे. आणि बा माधवीचं काम चालू झालं तिची चप्पल धुवायचं. म्हणून ऐकायचं मोठे लोक काय म्हणतात ते इतकी मेहनत नाही करणी पडत. त्याचा अनुभव सांगण्यात आलाय का? शेतातला अनुभव सांगण्यात आलाय म्हटलं. एका हातात चप्पल, एका हातात साडी, चिखलानं पाय चालले. अरे काय म्हणणार. अजून तर दोन तिकडेच राहून गेले ते वरती जाते तर बाई एवढी फस्तीत होतं मग बोलत होते वरचं राहिलं म्हणून मग आम्ही गेलो नाही वरती. तिकडचं क्षेत्र आलं तिकडचं राहिलं. पाऊस चालू होता ना मग गेलोच नाही आम्ही वरती. ओके मित्रांनो तर मग ह्या ब्लॉगला मी इथंच संपवतो. पडीत. पडतामध्ये गेलतो पुढे गेलते कामाला बुवा कोणत्या शेतात गेलते म्हणजे पडीत. त्या शेताचं नाव आहे पडीत पडीत म्हणजे आपण ते केळीचे पाकिट होतं ते. त्याला पडीत म्हणता. बाई एवढं पिकावून त्याला पडीत म्हणतात. त्याचं नाव आहे ना मग ते आधी पडीतच होतं पडीतच होतं त्याला आपण पिकाऊ केलाय आपण म्हणजे आजोबांनी. खाली जे खदानी ते होतं ते पडीत होतं ते तर मोठं टेकड होतं या झाडा एवढं मग ते कसं खोल केलं. मग ते खाल्लं जेसीबीने. ओके मित्रांनो तर मग सांगा कॉमेंट करून तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. तर मजा आली मित्रांनो. माधवीला पहिल्यांदा शेतं दाखवायला घेऊन गेलो होतो पण पावसामुळे बाकीचे शेतं काही दाखवता आले नाही. तरी पण तिने तुरीची पेरणी केली आमकं गेलं. अच्छा हां तिने तो एक्सपिरियन्स पण भेटला मित्रांनो तूर पेरणी करायचा. तर मग मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू धन्यवाद आणि बाय.